ठरलं तर मग या मालिकेच्या 24 जुलैच्या भागामध्ये आता प्रियाची भांडी एक एक करत फुटायला लागली। स्वतः पूर्णाजीने अख्ख्या घरासमोर प्रियाचं कारस्थान आणलंय आणि कशा पद्धतीने प्रिया आता विचित्र पद्धतीने वागत पूर्णाजीला पाडण्याचा प्रयत्न करत होती हे सगळ्यांच्या समोर पूर्णाजीने आले। पूर्णाजीचा जीव वाचवण्यासाठी आता समोरून सायली आले। नक्की काय घडले त्यातच आता अर्जुनने एक युक्ती केलेली आहे की या सगळ्यामध्ये आता जेव्हा प्रियाच्या अंगाशी येतं तेव्हा प्रिया दुसऱ्यावर ढकलते आणि कोर्टामध्ये याच गोष्टीचा वापर करत त्याने प्रियाला साक्षीच्या विरोधात बोलायला लावलंय। नक्की काय झालंय, प्रियाने साक्षीच्या विरोधात कसली साक्ष दिली सगळं पाहू। सरंजामे सांगायला लागतात की मी हे खोटे रिपोर्ट त्यावेळेला तयार केले होते। त्यावरती अर्जुन म्हणतो हे खोटे रिपोर्ट तयार करण्यासाठी तुम्ही का हे केलं, म्हणजे तुम्ही अशी कोणती तुमची मजबुरी होती। यावरती सरंजामे म्हणतात महिपत शिकरेने मला पैसे दिले होते। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मग आज तुम्हाला हे सगळं सांगावंसं का वाटलं। यावरती ते सांगायला लागतात की आता मी रिटायर्ड झालोय, त्यामुळे माझ्या आयुष्यातली ही चूक सुधारण्यासाठी मी इथे सगळ्यांच्या समोर ही गुन्हा कबूल करतो आहे। असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो मग त्यावेळेचे रिपोर्ट तुम्ही जपून ठेवले होते का। यावरती सरंजामे म्हणतात हो। आता इकडे महिपत शिकरे पेटून उठतो आणि तो म्हणतो ए सरंजामे आणि अर्जुन सुभेदार, माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी मी तुम्हाला सोडणार नाहीये। तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही केलत ना त्यावरून मी आता तुम्हाला बिलकुल सोडणार नाही। साक्षी कोर्टासमोर हात जोडून रडायला लागते, अर्जुन सुभेदार मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत, मला या सगळ्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करा, मी खरंच काही केलेले नाहीये। अर्जुन सुभेदार माझ्या विरुद्ध कारस्थानं रचतायत, मला निर्दोष सोडवा, मला निर्दोष सोडवा। यावरती इकडे आता म्हणजे लगेच सरंजामेंना सुद्धा धमकी देत इकडे महिपत म्हणायला लागतो हो हा सरंजामेला मी सोडणार नाही, तुला ही गोष्ट खूप महागात पडेल। तू ज्या पद्धतीने माझ्या मुलीचे रिपोर्ट समोर आणलेस ना, तुला या कोर्टाच्या बाहेर सुद्धा मी आता सोडणार नाहीये। यावरती मग आता जज साहेब चिडतात आणि दामिनी देशमुख तुमच्या आशिलाला समजवा, भर कोर्टामध्ये ते डायरेक्ट धमकी देत आहेत। यावरती मग आता इकडे दामिनी सांगायला लागते महिपत शिकरे बसा, महिपत शिकरे खाली बसा। असं म्हणत महिपतला खाली बसवते, पण महिपतचं हे चिडलेलं रूप सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। केस आपण हरतोय की काय हे ज्या वेळेला आता इकडे त्याला वाटत असतं त्यावेळेला तो पूर्णपणे चवताळून उठतो। दामिनी त्याच्याकडे पाहते, दोघांकडे पाहते रागारागानी आणि दोघांना सुद्धा शांत बसायला सांगते। बरं हे सगळं घडल्यावरती मग आता कोर्टाची पुढची प्रोसिजर सुरू करावी यासाठी इकडे सांगायला लागतात जज साहेब। जज साहेब दामिनीला म्हणतात तुम्हाला जर का सरंजामे यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता। असं म्हटल्यावरती मग दामिनी सरंजामेंची उलट तपासणी घेण्यासाठी येते आणि ती सांगते सरंजामे हा खुनाचा खटला हा सुरू झाला 13 जानेवारी 2023 आणि आजची तारीख पाहिली तर आता हा जुलै 2025 आलेला आहे। म्हणजे या 1 जुलै 2025 या सगळ्यामध्ये आता किती वेळ गेलाय तुम्ही मला सांगा। या सगळ्यामध्ये जवळजवळ 2.5 वर्ष गेलेत। मग जर का 2.5 वर्ष या सगळ्यामध्ये गेलेत तर मला एकच गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये हे जपून का रिपोर्ट ठेवलेत। 2.5 वर्ष हे रिपोर्ट जपून ठेवायची तुम्हाला काय गरज पडली। खरं तर हे रिपोर्ट खोटे आहेत, तुम्ही आता अर्जुन सुभेदार यांच्याकडून पैसे घेऊन हे रिपोर्ट तयार केलेत, बरोबर ना। नाहीतर 2.5 वर्ष कोण हे रिपोर्ट ठेवतं जपून, ते पण रिटायर्ड पोलीस ऑफिसर। यावरती मग आता इकडे सरंजामे सांगायला लागतात कसं आहे महिपत शिकरे यांच्याबद्दल मला सगळं माहिती आहे, म्हणजे त्यांना माझी गरज होती तोपर्यंत ते गोड गोड बोलून मला पैसे देत होते, पण मला माहिती होतं की ज्या वेळेला त्यांची गरज संपणार त्यावेळेला ते माझ्या जीवावरती उठणार, जसे ते आत्ता उठलेले आहेत तसे। आणि म्हणूनच माझ्या गळ्यापर्यंत ते पोहोचतील तेव्हा त्यांच्या विरुद्धचा पुरावा माझ्याकडे असावा, याच कारणासाठी मी तो पुरावा जपून ठेवला होता आणि त्याचाच आत्ता उपयोग झाला। महिपत शिकरेने कोर्टामध्ये जी चुणूक दाखवली ना त्या चुणूकमुळे मला खात्री पटली की मी हे रिपोर्ट ठेवले होते ते बरोबर होते। असं म्हणत सरंजामेंनी तडफदार उत्तर दिलेलं असतं आणि त्यानंतर मग दामिनीकडे बोलायला काहीच नसतं। दामिनीला आता जज साहेब म्हणाला तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायत का सरंजामेंना। यावरती दामिनी खाली बसते आणि नाही मला काही प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणते। त्यावरती मग अर्जुन उठतो आणि अर्जुन सांगायला लागतो मिलॉर्ड
मला कोर्टासमोर इतकंच सांगायचं आहे की सरंजामेंनी स्वतःहून हे सगळं कोर्टासमोर येऊन इकडे सरकारी साक्षीदार व्हायचं ठरवले. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करू इच्छितो की एक रिटायर्ड ऑफिसर यांना माफीचा साक्षीदार बनवावं आणि यांच्यावरती कोणत्याही प्रकारे या प्रकरणामुळे केस टाकू नये. असं म्हटल्यावरती जज साहेब म्हणतात, ठीक आहे, या दिवसाच्या अंती किंवा या केसच्या निकालाच्या अंती मी या सगळ्याचा निर्णय देईन. असं म्हणत आता सरंजामेंना वचन दिल्याप्रमाणे अर्जुनने, तुम्ही माझी मदत करा, मी तुम्हाला या प्रकरणामध्ये कोणतीही शिक्षा होऊ देणार नाही, असं सांगितलेलं वचन त्याने पूर्ण केलेलं असतं. बरं, हे सगळं करत असताना मग आता इकडे अर्जुन पुढची केस चालू करतो आणि अर्जुन सांगायला लागतो, याचा अर्थ असा होतो की तिकडे साक्षी शिकरे गेल्या होत्या आणि त्यांनी त्या पिस्तूल हातात धरलं होतं. या दोन गोष्टी तरी सिद्ध झालेल्या आहेत, ज्याच्याकडून फिंगरप्रिंटमुळे हे सिद्ध होतंय. यावर दामिनी उठते आणि म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. यावरती अर्जुन म्हणतो, मला माहितीये तुम्ही काय म्हणणार आहात, याच्यावरून हे सिद्ध होत नाहीये की माझी अशील ही खुनी आहे. अहो, तुमचं वाक्य अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झाले. जरा काहीतरी वेगळे डायलॉग घेत जा तुम्ही. दामिनी देशमुख हे सारखं 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 बोलून तुमची अशील काही निर्दोष सिद्ध होणार नाहीये. पुरावे आणि साक्षीदार याच्यावरूनच निर्दोष सिद्ध होणार आहे. त्यामुळे हे वाक्य सारखं सारखं बोलणं तुम्ही बंद करा. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, तुम्ही 10 वेळा हेच म्हणताय की तुमच्या आशिलाने खून केला नाही सिद्ध होत नाहीये, खून केला नाही केला हे सिद्ध होत नाहीये. मग मला एक सांगा, त्या ज्या खुनाने, ज्या पिस्तूलने खून झालाय त्याच्यावरती फिंगरप्रिंट आले कुठून? यावरती दामिनी म्हणते, हे बघा, त्यावेळेला काहीतरी गडबड झाली असेल, झटापटीमध्ये साक्षीचे फिंगरप्रिंट आले असतील त्याच्यामध्ये, पण म्हणून तिने खून केलाय असं म्हणत दामिनी कोर्टात अडकते. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, नोंद व्हावी. दामिनी देशमुख हे म्हणतायत की खुनाच्या रात्री 13 जानेवारी 2023 रोजी साक्षी शिकरे आश्रमात होत्या आणि ते पिस्तूल चालवत असताना त्यांची झटापट झाली आणि त्यावेळेला त्यांची पिस्तुलावरती फिंगरप्रिंट आणले. याच्यावरून दामिनी देशमुख एक गोष्ट कबूल करतायत की खुनाच्या रात्री साक्षी शिकरे तिकडे होत्या आणि पिस्तुलाशी त्यांचा संबंध आला होता. याची नोंद करण्यात यावी. आणि स्वतःच दामिनी आपल्या बोलण्यात अडकते. इकडे साक्षीला धक्का बसतो, तिकडे महिपतला धक्का बसतो. दामिनी हे काय बोलून गेली? आणि अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, ही गोष्ट नोंद करून घ्यावी आणि याच्यावरून आपण आता पुढचा निकाल ठरवावा. दामिनी आपल्या जाळ्यात गोल 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 अडकत चाललेली आहे आणि इकडे जज साहेब सांगायला लागतात, एकंदर सगळे साक्षी पुरावे पाहता साक्षी शिकरे ह्या खुनाच्या रात्री तिकडे होत्या हे तर सिद्ध होतंय. त्यांनी प्रत्येक वेळेला खोटे साक्षी पुरावे दिले हे पण सिद्ध होतंय आणि खुनाच्या रात्री त्या तिकडे असल्यामुळे आता या सगळ्याला नाकारता येत नाहीये की त्या दिवशी त्या या केसमध्ये इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे. पण पण ह्याच्यावरून हे सिद्ध होत नाहीये की साक्षी शिकरे खुनी आहेत. हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन सुभेदार यांना शेवटची हिअरिंग देण्यात येत आहे. आता शेवटचा एक दिवस, या दिवशी अर्जुन सुभेदार यांनी आता त्यांचे साक्षी पुरावे सादर करावे आणि त्यांनी इकडे साक्षी शिकरे ही दोषी आहे किंवा ही खुनी आहे हे सिद्ध करणारा ठोस पुरावा जर का दिला तरच या कोर्टामध्ये आता पुढची हिअरिंगला हे मान्य होईल. पण सध्या तरी साक्षी शिकरे यांना खुनी मानण्यासाठी कोर्ट नकार देते आणि शक्यता मात्र आहे हे सुद्धा मान्य करते. पुढल्या हिअरिंगला अर्जुन सुभेदार यांनी हे सिद्ध करावं. असं म्हणत अर्जुनला आता एक शेवटची तारीख असते आणि साक्षीबद्दलचे फायनल पुरावे आता शेवटच्या तारखेला सिद्ध करायचे असतात. इकडे तोपर्यंत दामिनी बाहेर येते आणि अर्जुनला म्हणायला लागते, अर्जुन सुभेदार, मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुम्हाला एक मैत्रीपूर्व सल्ला देऊ का मी? कसं आहे ना, ही केस तुम्ही हरणार आहात, त्यामुळे मला काय वाटते, उगाचच केस हरून नाचक्की करण्यापेक्षा शेवटच्या दिवशी सोडून द्या की तुम्ही ही केस. यावरती अर्जुन सांगायला लागतो, कसं दामिनी देशमुख, मला मुळातच हरण्याची भीतीच नाहीये, कारण माझी बाजू ही सत्याची आहे. हा म्हणजे तोंडावरती आव आणतात लोक की आम्ही किती कॉन्फिडंट आहोत, पण आतून हल्लेल्या लोकांनी ही केस सोडण्याचा विचार करावा. असं म्हणत अर्जुन दामिनीचा टोला दामिनीलाच लगावतो आणि त्यानंतर मग आता दामिनी तिकडून निघून जाते. पण ह्या शेवटच्या वाक्यामुळे, म्हणजे जज साहेबांच्या शेवटचं वाक्य असतं की साक्षी शिकरे ह्या खुनी सिद्ध होत नाहीयेत, या वाक्यामुळे महिपत आणि साक्षी यांचा कॉन्फिडन्स जरा वाढलेला असतो. आणि त्यानंतर मग आता इकडे सायली अर्जुन निघून गेल्यावरती अर्जुन विचार करायला लागतो, म्हणजे हे सगळं ही जे बोलते दामिनी देशमुख, हा कॉन्फिडन्स आला कुठून अचानकपणे? त्याच वेळेला महिपत म्हणतो, दामिनीबाई, जरा माफ करा हा, कोर्टामध्ये माझा जरा तोल सुटला, म्हणजे मी असं वागायला नको होतं,
मी असं करायला नको होतं, पण माझा कोर्टामध्ये तोल सुटला आणि मी नको नको ते बोलून गेलो, पण माफ करा तुम्ही मला. असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे साक्षी सांगायला लागते, नाही पण ज्या वेळेला जज साहेब म्हटले ना, की साक्षी शिकरे ह्यांना खुनी मानता येत नाहीये, तेव्हाच माझ्या जीवात जीव आला. आता अर्जुन सुभेदार काय करू शकतोय? शेवटची एक हिअरिंग आहे. या हिअरिंगला जर त्याने माझ्या विरोधात पुरावे नाही दिले, तर संपलंय सगळं. म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुन असा काही अडकेल ना, की त्याला या सगळ्यामध्ये काहीच करता येणार नाहीये. असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे जामिनी सांगायला लागते, हे बघा इतकं ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका. शेवटच्या वाराला काहीही होऊ शकतं. हां, म्हणजे आपली केस आपण जिंकण्याच्या ह्याच्यावरती आहोत, पण हरण्याची पण आपल्याला भीती आहे. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका आणि काहीही झालं तरी अर्जुन सुभेदारला अंडर एस्टिमेट करू नका. शेवटच्या क्षणी तो काय पॉइंट मांडेल, शेवटच्या क्षणी तो काय हे करेल, हे आपल्याला माहिती नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे महिपत म्हणायला लागतो, दामिनी देशमुख, तुम्ही असा कॉन्फिडन्स लो करून कसं चालेल? आम्ही तुमच्या कॉन्फिडन्सच्या जीवावरती तर जगतोय. त्यामुळे तुम्ही असं काही बोलू नका किंवा तुम्ही असं तुमचा कॉन्फिडन्स लूज करू नका. ते यावरती दामिनी म्हणते, शेवटच्या वाराला काही होऊ शकतं, आपण या सगळ्यामध्ये सावध राहूया. असं म्हणत दामिनी थोडीशी लो कॉन्फिडन्स झाल्यामुळे महिपत आणि साक्षीला जरा टेन्शनच येतं. तोपर्यंत इकडे आता दामिनी आपल्या केबिनमध्ये येते आणि ती सारखा सारखा तोच विचार करते, की आपल्या तोंडून हे वाक्य कसं निघून गेलं, की साक्षी शिकरे तिकडे असतील आणि साक्षी शिकरे असल्यामुळे त्यांचा आता फिंगरप्रिंट तिकडे आले. हे वाक्य कसं काय आपण बोलून गेलो? हे सतत तिच्या आता डोक्यामध्ये येत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुनला सुद्धा काही गोष्टी झोप लागू देत नसतात. सायलीला ती गोष्ट कानात घुमत असते, की म्हणून साक्षी शिकरे या खुनी आहेत, हे कोर्ट मानू शकत नाहीये. इकडे दामिनीचा कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळे तिला रात्रीची झोप उडालेली असते. महिपत तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवतो आणि तिला थोपटत असतो. हे सगळं सगळं आता अस्वस्थ करणारं चित्र. प्रत्येकाच्या मनाची चलबिचल. तिकडे प्रियाला झोप येत नसते. प्रिया सुद्धा खूप अस्वस्थ असते, कारण आज साक्षीवरती उलटले, उद्या आपल्यावरती उलटलं तर? त्यामुळे सगळेच जण खूप गडबडीत असतात आणि आजची रात्रही खूप धामधुमीची जाते आणि दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णाजी खाली येते. प्रिया काहीतरी मोबाईलमध्ये पाहत असते आणि पूर्णाजी म्हणते, तन्वी. त्यावरती प्रिया ताडकन उठते आणि प्रिया आता म्हणायला लागते, कळलं कळलं मला काय तुला म्हणायचंय ते. असं म्हणत प्रिया आता उठते आणि चल, तुला न्यायचं असेल ना अंगणामध्ये बाहेर फिरायला, आमची सगळी कामं सोडायची आणि तुला अंगणात फिरायला न्यायचं. बस आता आमच्याकडे एवढं एकच काम राहिले. असं म्हणत ती चिडलेली असते आणि पूर्णाजीला हाताला धरते आणि हातामध्ये मोबाईल घेऊन तिला आता न्यायला लागते. तिच्या एका हातात मोबाईल, तिची ओढणी खाली घरंगळत असते आणि त्याच वेळेला हातातला मोबाईल पाहत पाहत ती पुढे जाते आणि पूर्णाजीचा पाय तिच्या ओढणीवरती पडतो. ओढणीवरती पाय पडल्यावरती आता इकडे पूर्णाजी तिला थांब थांब असं सांगण्याचा प्रयत्न करते, पण प्रियाचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. तितक्यात फुलं काढून येणारी विमल जवळ असते आणि विमल पूर्णाजीला धरते आणि सायली त्याच वेळेला पायऱ्यांवरून खाली येत असते. जेव्हा सायली पायऱ्यांवरून खाली येत असते आणि त्याच वेळेला इकडे आता ती पाहते आणि त्यावेळेला प्रिया आता विचार करते, नाही नाही, माझ्यावरती आलंय ना, मग मला हे विमलवर टाकायला पाहिजे. मग लगेचच ती सांगायला लागते, विमल, अक्कल आहे का तुला? पूर्णाजी पडली असती, तुला साधी अक्कल नाहीये का? विमल म्हणते, काय बोलताय तुम्ही? माझ्यामुळे नाही, मी फुलं काढून येत होते आणि मी लांबच होते. पूर्णाजी ऑलरेडी पडणार होत्या, मी त्यांना धरले. आणि पूर्णाजी हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते, की तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे आणि त्यामुळे हे सगळं घडत होतं. असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पूर्णाजीला ती काही बोलूच देत नसते आणि त्यावरती ती सांगते, विमल, तुझं जरा अति झालंय हा, कामात लक्ष नाहीये तुझं. आता पूर्णाजी पडली असती तर केवढ्यावरती गेलं असतं. तुला समजतंय का तू काय करतेस ते? यावरती सायली हे सगळं पाहत असते आणि सायली तिकडे येते आणि प्रिया, किती खोटारडेपणा करतेस ग? मी वरतून पाहत होते, तुझं लक्ष नव्हतं, तू पुढे पुढे चाललेली होतीस आणि तू पुढे पुढे चालून आता या सगळ्यामध्ये इकडे लक्ष देत नव्हतीस आणि हे होत असताना तू आता विमलताईंमध्ये नाव घेतेस. अगं, विमलताईंनी पूर्णाजीला पडताना वाचवलं, तुझ्यामुळे पूर्णाजी पडणार होत्या. त्यावरती पूर्णाजी म्हणते, अगं हो, मी ते कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करते हिला, पण हिच्या तोंडाचा पट्टा थांबेल तर ना, ही काही ऐकायलाच तयार नाहीये. हिच्यामुळेच हिचं लक्षच नव्हतं आणि ही पुढे पुढे चालली होती. बरं, हा आरडाओरडा ऐकून तिकडे आता कल्पना, प्रताप, त्याचबरोबर अर्जुन आणि चैतन्य हे सगळे येतात आणि काय झालं पूर्णाई, काय झालं पूर्णाई? यावरती पूर्णाई म्हणते, अरे या तन्वीला मी आता सांगितलं होतं की मला जरा बाहेर घेऊन जा, मला फेऱ्या मारायच्या आहेत.
तर त्याच वेळेला ही मला काय म्हणते, चल पूर्णाजी, आणि ती पुढे गेली. मी हिच्या मागे चालते. हिच्या पदरामध्ये माझा पाय अडकला आणि मी पडणार, तर विमलने मला वाचवलं. विमलने वाचवलं, पण ही विमलवरतीच ओरडतीये. माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये आणि विमलवरतीच आरडाओरडा करायला लागले. अरे हिला काही ऐकायचं माहितीच नाहीये. यावरती प्रिया म्हणते, झालं, सगळा दोष तुम्ही मलाच द्या. माझ्यामुळे काही घडलेलं नाहीये. अगं पूर्णाजी, ह्या विमलमुळेच तू पडणार होतीस. असं काय करतेस? तुला कसं माहिती असणार तू कुणामुळे पडतेस ते? तुझं थोडी ना लक्ष होतं. यावरती सायली म्हणते, प्रिया, मी वरून बघत होते. विमलताईंचा काही दोष नाहीये. उगाचच विमलताईंना दोष देऊन त्यांना दोषी ठरवू नकोस. विमल पण रडायला लागते. नाही दादा, नाही, असं नाही आहे. माझ्यामुळे नाही पडल्या पूर्ण. यावरती कल्पना म्हणते, विमल, तू शांत बस. आमचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. त्यावरती प्रिया चिडते, अच्छा, म्हणजे विमलवरती विश्वास आहे तर माझ्यावरती विश्वास नाहीये तर, असं म्हणत मग आता प्रिया प्रिया लगेचच तिकडून आता निघून जाते. प्रिया निघून गेल्यावरती आता इकडे पूर्णाजीला कल्पना म्हणते, बरं झालं पूर्णाई, तुम्हाला काही लागलं नाही. विमल, जा, त्यांना त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जा. असं म्हटल्यावरती ती आता पूर्णाजीला खोलीमध्ये विमलला न्यायला सांगते. विमलला नेऊन गेल्यावरती सायली म्हणते, बघितलं बघितलं कशी आहे प्रिया ती, म्हणजे स्वतःवरती आलं की दुसऱ्यावरती ढकलून द्यायचं ही तिची पहिल्यापासूनची सवय आहे. आता अर्जुनला या केसमध्ये एक महत्वाचा क्लू मिळालेला असतो. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, तिच्यावरती शेकते म्हटल्यावरती ती लगेचच आता इकडे विमलवरती धावून गेली. विमलला सगळा दोष दिला. हीच प्रियाची फितरत आहे आणि याचाच वापर आता केसच्या फायनल हिअरिंगला करायचं. एक काम कर चैतन्य, सरंजामेंना कॉल कर. त्या दिवशी, खुनाच्या दिवशी, ज्या ज्या वस्तूंवरती फिंगरप्रिंट सापडले त्या फिंगरप्रिंट मागवून घे. आणि त्यानंतर अर्जुन आपलं तिसरं चॉकलेट म्हणजे फायनल चॉकलेट काढतो, जे चॉकलेट खाऊन त्यांनी आता पूर्णपणे केस सॉल्व्ह होण्याचं इंडिकेशन दिलेलं असतं. त्यानंतर सायलीला समजतं अर्जुनच्या हातामध्ये काहीतरी जबरदस्त पुरावा लागलाय, म्हणून अर्जुन हे चॉकलेट खात आहे. त्यानंतर मग आता अर्जुनला खरं तर जे काही तिकडे असलेली सामान आहे त्याच्यामध्ये प्रियाचं ज्या वेळेला आता फिंगरप्रिंट सापडणार त्याच वेळेला अर्जुन धमाका करणार. तोपर्यंत इकडे कोर्टाचे आता फायनल हिअरिंग असते. सगळे पत्रकार झाडून आलेले असतात. तोपर्यंत आता पत्रकार म्हणतात, आजच्या दिवसाला तरी निकाल लागणार का? आजच्या दिवसाला तरी ही केस संपणार आहे का? असं म्हणत सगळेजण आपसात चर्चा करत असतात आणि केसचं फायनल हिअरिंग असतं. फायनल हिअरिंग हे एकाच गोष्टीवरती बेस असतं, ते म्हणजे प्रियाचा हा स्वभाव. प्रिया या सगळ्यामध्ये आता आपल्यावरती आल्यावरती, म्हणजेच तिच्याच म्हणण्याप्रमाणे माकडिणीवरती आल्यावर माकडीण आपल्या पिल्लाला सुद्धा पायाखाली घ्यायला कमी करत नाही, हे प्रियाचं वाक्य असतं आणि प्रिया त्याच कॅटेगरीतली असते. आणि त्याचाच वापर करून अर्जुन आता इकडे केस लढणार असतो आणि त्यावरती साक्षी सांगत असते, मी किती वेळा सांगू की त्या रात्री मी गेले नव्हते आश्रमात. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही गेला नव्हतात, मग लोकेशन फोनचं? यावरती साक्षी म्हणते, मला नाही माहिती की माझ्या फोनचं लोकेशन ते कसं आलंय ते. असं म्हणत साक्षी आता अजूनही खोटं बोलत त्यात अडकत चाललेली असते. पण आता महत्वाचा पुरावा अर्जुन सादर करून साक्षीला या प्रकरणामध्ये अडकवणार असतो आणि महत्वाची साक्ष ठरणार असते प्रियाची. कारण स्वतःवरती आल्यावरती प्रिया साक्षीवरती कसं उलटवणार हे मात्र आता महा एपिसोड शेवटच्या भागात पाहणं फार रंजक